मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ज्या महासभा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये होत असते त्या महासभेची जी प्रोसिडिंग्स आहेत त्या प्रोसिडिंग्स लाईव्ह व्हावा, जनतेला महासभेत नगरसेवक बसून काय करतात, महापौर कोणते निर्णय देत आहेत, काय डिसिजन देत आहेत, या ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शकतापणे जनतेमध्ये गेला पाहिजे। या फार सिंपल मागणीसाठी आम्ही 15 ऑगस्ट पासून एक मोहीम चालू केली आहे या शहराच्या युवकांनी। आम्ही सगळे युवक आहोत, आम्ही सगळ्यांची भूमिका एकच आहे की जी महासभा आतमध्ये चालते त्याच्या लाईव्ह प्रक्षेपण व्हावा। आम्हाला माहित पडलं पाहिजे आम्ही निवडून दिलेले नगरसेवक आतमध्ये बसून काय करतायत, चहा पाणी जेवण याच्यासाठी 1 लाख रुपये एका महासभेच्या मीटिंग साठी खर्च होतोय। 1 लाख रुपये तुम्ही एक महासभाचे खर्च करतात। त्यानंतर या जेवढे पॉलिटिशियन्स मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे सगळ्यांचे रील बनवण्याकरिता यांनी एक एम्प्लॉईज रील बनवण्यासाठी एम्प्लॉई ठेवलेत, त्याचे पगारचे पैसे आम्ही टॅक्स भरून आम्ही देतोय। आणि या लोकांना आतमध्ये बसून काय काम करतात हेच जनतेपासून लपवायचे आहे। आमचा फार सिंपल प्रश्न है, आप अंदर आप लोग क्या कर रहे हो और आप लोगों को क्या ऐसा छुपाना है कि आप लोग लाइव प्रोसीडिंग नहीं होने दे रहे हो। महासभा के अंदर महासभेमध्ये तुम्ही कोणत्या नियम, कोणत्या कायदे, कोणत्या ठराव, कोणत्या डिसिजन्स घेतात जे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू देत नाही। आमचं स्पष्ट म्हणणं आहे जोपर्यंत महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू होत नाही तोपर्यंत या शहराच्या वतीने आम्ही सगळे युवक ही मोहीम चालू ठेवणार आहेत।